पालकमंत्री माणिकराव कोकाटे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर. कोकाटेंचा आज शेतकरी मेळावा होणार. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरेंची माहिती. धुळे पालिकेच्या वाढीव मालमत्ता कराच्या संदर्भात ठाकरेंच्या सेनेकडून घंटानाद आंदोलन. मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी. राज्यामध्ये आज पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्ध्याला ऑरेंज अलर्ट जारी. भंडाऱ्यामध्ये आज अतिवृष्टीचा इशारा. खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्टवर. अकोल्यामध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर रिमझिम पावसाची हजेरी. 35 अंशांवर तापमान पोहोचल्यानंतर अकोल्यामधील जनतेला उकाड्यापासून दिलासा. अकोला जिल्ह्यामध्ये बाळापूरमधील ऐतिहासिक किल्ल्याचा एक बुरुज कोसळला. अतिवृष्टीमुळे बुरुज कोसळल्याची माहिती. याआधी सुद्धा 2 वेळा किल्ल्याचा बुरुज कोसळल्याची माहिती. रायगडमधील 28 पैकी 23 धरणं 100% भरली. उर्वरित 5 धरणं सुद्धा लवकरच भरण्याची शक्यता. कोलाड धरणाच्या 27 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. 2 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यामधल्या शेती पिकांना जीवनदान. मुसळधार पावसामुळे जलसाठ्यांमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ. शेलू बाजारजवळच्या सोलल पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार. वारा जहांगीरमधील संगमेश्वर लघुसिंचन प्रकल्प 100% भरलं. या प्रकल्पामुळे परिसरातील गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला.